नाही असा कुठला विचारही डोक्यात नाही। प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि कायद्यात मोर्चा काढण्याचाही अधिकार आहे। अंतिमतः निर्णय पोलीस घेतील, पण असा कुठलाही सरकारचा आणि भाजपचा विचार नाही। चर्चेला आम्ही तयार आहोत, गैरसमजाचे बळी पडू नका हा त्यांना सल्ला आहे। साहेब, एक असं समोर नारळीकर यांनी एक अहवाल तयार केला होता आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्यांनी पण कुठेतरी हिंदी भाषेला मान्यता दिली होती, पण आता ते पाठ फिरवतात असं समोर दिसतंय। नाही, मुळामध्ये यामध्ये बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। 2022ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या आधाराचा त्रिभाषा सूत्रीचा स्वीकार करणाऱ्या कारवाईची सुरुवात ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेला आहे आणि त्यातला हिंदी त्रिभाषेमधला हाही आयोगाचा तज्ज्ञांचा रिपोर्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेला आहे। हे सन्माननीय उद्धवजींनी लक्षात ठेवावं। महाराष्ट्रालाही आम्ही नम्रपणे हे सांगू इच्छितो। नंबर 2, त्रिभाषा सूत्री आणि हिंदीचं इम्प्लिमेंटेशन कंपल्सरी हा रिपोर्ट शिक्षण आयोगाचा, शिक्षण तंत्राचा, शिक्षण मंत्रालयाचा 1968 साली काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेचा आहे। ते आज उद्धवजींचे मित्र आहेत आणि काँग्रेसचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले आहेत त्यांना याचा अभ्यासही नाही आहे, त्यामुळे तेही पळवाट काढतायत। आणि 3, राज ठाकरेजींच्या पक्षालाही आमचं म्हणणं आहे, हेही समजून घ्या, 5वी 6वी 7वीला हिंदी कंपल्शन हा काँग्रेसने घेतलेला निर्णय, उद्धवजींनी त्याच्यावर कुठलाही अन्य विचार केला नाही। त्या 5वी 6वी 7वीला हिंदी कंपल्सरी काढून एक ऐच्छिक आणि पर्यायी हा सुद्धा निर्णय आम्हीच केला आहे। त्यामुळे हे सगळे पक्ष गैरसमजाचे बळी आहेत। तर संजय राऊत रोज अमित शहांवरती टीका करतात। आज पुन्हा एकदा ते म्हणाले की अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत। हिंदीचा जो काही हिंदी भाषेचा मुद्दा आहे त्यावरून सातत्यानं ते भाजपवरती टीका करताना पाहायला मिळतात आणि भाजपच्याच म्हणजे केंद्र हा भाजपचाच आहे हिंदी भाषेचा। संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची अवकात नाही। अतिशय थेट स्पष्ट राहता राहिला हिंदी। संजय राऊत तुमचे आका जे आहेत ना काँग्रेस, त्याने त्रिभाषा सूत्री घातली आहे। संजय राऊत तुम्ही ज्यांचे पाय चाटता ना त्या काँग्रेसने हिंदी इम्प्लिमेंटेशन टाकलं आहे। संजय राऊत तुम्ही ज्यांच्या तळी उचलता, ज्या पक्षाचे प्रवक्ते म्हणता, त्या उद्धवजींनी त्रिभाषा सूत्री आणि हिंदी कंपल्शन किंवा हिंदीचा त्रिभाषेत विचार हे सूत्र स्वीकारलं आहे। तुम्ही ज्यांची तळी धरता त्या शरद पवारांनी त्यावेळेला याचा विरोध केला नाही। त्यामुळे मराठी भाषेचे दुश्मन हे कोणी असतील तर संजय राऊत तुम्ही, आणि तुम्ही ज्यांची जबाबदारी घेता ती लोक आहेत। बेअक्कलपणाने विधान करणं हे संजय राऊत यांचा स्वभाव आहे। मुंबईतल्या राजकारणाचा मराठी हा सातत्यानं मुद्दा राहिलेला आहे। मराठी माणूस हा एक मुद्दा राहिलेला आहे मुंबईतल्या राजकारणामध्ये। मराठी माणूस हा एक सातत्यानं राजकारणाचा मुद्दा राहिलेला आहे आणि अशा पहिल्या मुद्द्यावरती इतक्या वर्षानंतर एकत्रितपणे येताना पाहायला मिळतात। येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ते एकत्र येऊ शकतील अशी चर्चा सातत्यानं होत होती। मात्र आता अधिकृतपणे ते या मुद्द्यावरून का होईना पण एकत्र येताना पाहायला मिळतात। तर याचा फटका महायुतीवर असेल? तर मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं, भाजपच्या भूमिका त्याच आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला काही टिप्पणी करायची नाही। राहता राहिला राजकीय मुद्दा राजकीय पद्धतीने उत्तर देऊ। एकनाथ शिंदे शिष्टाई करतील का सरकारच्या वतीने राज ठाकरेंना भेटायला जातील? मला याची माहिती नाही। काल एक कार्यक्रम सर मुंबई मराठी पत्रकार संघात होता आणि त्यावेळेला अनिल देशमुखांनी एक आरोप केला की एका अभिनेत्रीशी संबंध जोडण्यावरून माझ्यावरती आरोप करण्यात आले। या सगळ्या चौकशी दरम्यान जेव्हा सीबीआयची आणि ईडीची चौकशी सुरू होती तेव्हा त्यांनी हा एक खुलासा एक मोठा केला की भाजपच्या वतीनं माझ्यावरती एका अभिनेत्रीशी संबंध जोडून आरोप करण्यात आले होते। मला याची माहिती नाही आणि त्यामुळे माहिती विना बोलणं बरोबर नाही। शेवटचा प्रश्न, कुठेतरी असं आपल्याला वाटतंय का की मनसे आणि शिवसेना दोघांकडून उद्धव ठाकरे मराठी माणसाने संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय हिंदी भाषेवरून? मराठी माणसासमोर भाजपची भूमिका आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठी साहित्यिकांसमोर स्पष्ट आहे, मराठीचीच सक्ती आहे, हिंदीची नाही। हिंदी ही पर्यायी ऐच्छिक भाषा आहे, ती काढणं हे भाजपचं मत नाही। त्रिभाषा सूत्रे विद्यार्थ्यांचं हित आहे। गैरसमज पसरवणाऱ्यांनी गैरसमज काढावा आणि राजकीय याच्या पुढे कराल तर राजकीय उत्तर आम्ही देऊ।
मराठी भाषेला अभिजात दर्जा हा भाजपच्या नेतृत्व म्हणून मिळाला अशा एक प्रकारचा प्रचार प्रसार जनतेमध्ये करण्याच्या सूचना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं कळतं आहे. तर दुसरीकडे संदीप देशपांडे मनसेच्या वतीनं तुम्हाला म्हणजे भाजपला अधिकृतपणे या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण देणार आहेत. भाजप यामध्ये जाईल की हिंदीचा मुद्दा जनतेमध्ये लोकांना पटवून देण्यामध्ये आणि मराठी भाषा त्या नावाने तुम्ही प्रश्न विचारलाय त्याच्यावर मी उत्तर देऊ शकत नाही, द्यावं असं नाही. शरद पवार म्हणतायत